नमस्कार. आज आपण एका अशा अनुभवाबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्रातल्या ताम्हणी घाटात घडला होता. ही एक खरी गोष्ट आहे, पण ही फक्त घाबरवणारी गोष्ट नाहीये, तर जबाबदारी आणि धैर्याची सुद्धा आहे. चला तर मग ऐकूया ही कथा. आणि कथेची सुरुवातच होते या एका जबरदस्त वाक्याने. म्हणजे बघा, यातूनच कथेचा खरा अर्थ कळतो. ही कथा फक्त घाबरवण्यासाठी नाही, तर काहीतरी शिकवण्यासाठी आहे, काहीतरी विचार करायला लावण्यासाठी आहे. आपल्याला माहिती आहे, प्रत्येक प्रवासामागे काही ना काही कारण असतं, आणि काही लोकांसाठी हे कारण म्हणजे त्यांच्या खांद्यावर असलेलं जबाबदारीचं मोठं ओझं. तर या कथेचं मुख्य पात्र आहेत गणेश पाटील. वय साधारण 42 वर्ष, कोकणातल्या एका छोट्या गावात राहणारे एक ट्रक ड्रायव्हर. त्यांचं अर्ध आयुष्य अक्षरशः रस्त्यावर त्या ट्रकच्या चाकांसोबतच फिरत असतं. आणि गणेशजींवर जबाबदारी काही कमी नव्हती. घरी त्यांची वाट बघणारी एक म्हातारी आई, घराच्या खर्चाने त्रस्त झालेली बायको आणि 2 मुलं, ज्यांची सगळी स्वप्न, सगळं शिक्षण त्यांच्या कमाईवर अवलंबून होतं. आणि यात भर म्हणून जी डिलिव्हरी ते घेऊन निघाले होते ती वेळेवर पोहोचवणं खूप महत्त्वाचं होतं. उशीर झाला की थेट पगारातून पैसे कापले जाणार होते. याच सगळ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली त्यांचा प्रवास सुरू होता. आणि मग ट्रकने प्रवेश केला ताम्हणी घाटाच्या त्या भयान रात्रीत, जिथे फक्त एकटेपणा होता आणि भीती हळूहळू वाढत होती. आता बघा नक्की काय घडतं. वेळ रात्रीची, साधारण 11:30ची. ट्रक ताम्हणी घाटाच्या एका एकदम निर्जन रस्त्यावर पोचतो. आणि अचानक एका ओसाड, बंद पडलेल्या पेट्रोल पंपच्या बरोबर समोर ट्रकचं इंजिन बंद पडतं. आणि काही क्षणातच त्या पंपामागच्या काळ्या कुट्ट अंधारातून एक कसला तरी विचित्र आवाज येऊ लागतो. साहजिकच आहे, गणेश आणि त्यांचा मदतनीस सचिन दोघांच्याही मनात एकच प्रश्न येतो. या अशा सुनसान जागी, इतक्या रात्री कोण असू शकतं? हाच प्रश्न मनात एक वेगळीच भीती निर्माण करतो. आणि इथूनच कथा एका अशा वळणावर पोचते जिथे त्यांचा सामना होतो तो कल्पनेच्या पलीकडच्या एका अदृश्य शक्तीशी. त्या भयानक शांततेत एक आवाज घुमतो, एका बाईच्या हसण्याचा आवाज. पण ते हसणं आनंदाचं नव्हतं किंवा चेष्टेचंही नव्हतं. त्या हसण्यात होती एक पोकळी, एक अशी पोकळी जी ऐकणाऱ्याच्या थेट हाडांपर्यंत थंडी पोचवते. याच क्षणी गणेशजींच्या मनात एक मोठं द्वंद्व सुरू होतं. एका बाजूला होती ती अमानवी शक्तीची प्रचंड भीती, आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यासमोर येत होते आपल्या मुलांचे चेहरे, त्यांच्या भविष्याचा विचार, त्यांची जबाबदारी. आणि मग त्यांच्या मनात हा विचार येतो. हाच तो क्षण असतो जिथे एक वडील म्हणून त्यांची जबाबदारी त्यांच्या भीतीवर मात करते. घरी परतण्याचा निश्चय हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद बनते. ती समोर दिसणारी आकृती ती नेमकी होती कशी? तर लांब केसांनी चेहरा पूर्ण झाकलेला होता, तिचे पाय जमिनीला टेकलेले नव्हते, आणि डोळ्यांच्या जागी जणू 2 काळे खोल खड्डे होते. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती दुष्ट किंवा भयानक नाही, तर थकलेली आणि एका जुन्या न संपणाऱ्या दुःखाने भरलेली वाटत होती. तर तो मुख्य सामना जरी संपलेला असला तरी त्यांची परीक्षा अजून संपलेली नव्हती. खरं तर यानंतर त्यांच्या धैर्याची खरी कसोटी सुरू झाली. तिथून ट्रक सुरू झाल्यावर तर जणू परीक्षांची एक मालिकाच सुरू झाली. ट्रकचा बंद रेडिओ अचानक वाजू लागला. रस्त्यावर अचानक काही विचित्र आकृत्या दिसू लागल्या. मग एक जळालेली जुनी बस दिसली आणि तिचा कंडक्टर ओरडून सांगत होता, थांबू नका, पुढे जा. पुढे गेल्यावर एक अख्खं ओसाड गाव लागलं. तिथेही एक म्हातारी बाई तोच इशारा देत होती. आणि अखेरीस जणू मुद्दाम केल्यासारखं ट्रकचं टायर पंक्चर झालं आणि त्यांना थांबावंच लागलं. या सगळ्या विचित्र घटनांमध्ये एक इशारा त्यांना वारंवार मिळत होता, आणि तोच त्यांच्यासाठी त्या रात्री जगण्याचा एकमेव नियम बनला होता. मागे वळून बघायचं नाही, आणि कोणीही कितीही आवाज दिला तरी थांबायचं नाही. त्या भयंकर रात्रीच्या अंतानंतर कथा आता एका नव्या पहाटेकडे वळते. एक अशी पहाट जी जगण्याचा एक नवा अर्थ घेऊन आली होती. जसजसा पहाटेचा पहिला प्रकाश दिसू लागला तसतशा त्या सगळ्या अलौकिक विचित्र घटना आपोआप थांबल्या. आता सुरक्षित असल्याची भावना मनात आली आणि त्यांचं पोहोचण्याचं ठिकाणही जवळ आलं होतं. आणि शेवटी गणेशजींना त्या संपूर्ण रात्रीचा, त्या अनुभवाचा खरा अर्थ समजतो. त्यांना हे उमगतं की प्रत्येक भीती आपल्याला घाबरवण्यासाठी किंवा आपल्यावर हल्ला करण्यासाठी येत नाही. काही भीती आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी, आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. तर मग कथेच्या शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की आपल्या स्वतःच्या आयुष्यात अशा कोणत्या भीती आहेत ज्यांना आपण एक अडथळा समजतोय, पण कदाचित त्या आपल्याला काहीतरी योग्य दिशाच दाखवत असतील.